ही एक बॅट दिली जाते छोटीशी, ती मात्र विलास अहिरे यांच्या माध्यमातून, द्वितीय पारितोषिक जनार्दन अहिरे यांच्या माध्यमातून दिले गेले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक 21,000 रुपये व आकर्षक अशी ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 11,000 रुपये आकर्षक ट्रॉफी, 16 संघांचा सहभाग असणारी स्पर्धा. तिसरी मॅच आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील ही तिसरी मॅच. जननी रामेश्वर गोळेगणे हा संघ पराभूत झाला लंगोटी मित्रमंडळ करंजेच्या विरोधात. आणि पहिल्या मॅच मध्ये नागेदादा दरेकर हा संघ देखील जिंकला. श्री विठ्ठल रुक्मिणी दानवडी टीमला पराभूत केलं. आणि आता नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध लंगोटी मित्रमंडळ करंजे अशी मॅच रंगते. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमने. आज ओमकार घाटगे मात्र मैदानाच्या आतमध्ये नाहीये. संदेश कर्नाडेवरती नेतृत्व त्याने सोपवलंय. आणि राजा घाटगे देखील जर पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये चांगली बॅटिंग बॉलिंग त्याची पाहायला मिळाली. टेनिस बॉल क्रिकेट देखील त्याने हंगाम गाजवला. PTPL ची स्पर्धा अक्षरशः त्याने जिंकली आपल्या खेळाच्या जोरावरती. आम्ही डोंबिवलीकर हा संघ नव्याने दाखल झाला होता आणि त्या संघाचं नेतृत्व करत असताना राजा घाटगेने संघाला विजय प्राप्त करून दिला. परंतु रबर बॉल क्रिकेट बॅट्समन पाठवा नागेदादा दरेकर, चला बॅट्समन, चला विक्रांत, विक्रांत आनंद, चला लगेच चला. आपल्याला 15 मॅचेस कव्हर करायचे आहेत. विनंती असेल तुमचं सहकार्य असणं गरजेचं आहे. अन्यथा यानंतरचे संघ, विनंती असेल तुम्ही वेळेत उपस्थित राहा आणि वेळेत सामना संपवा. जास्तीचे षटक खेळायचे असतील तर 4 षटक तुम्हाला खेळायचे असेल तर तुमचं सहकार्य असणं देखील गरजेचं आहे. ही मॅच आता चालू होते. त्याच्यानंतर मॅच असेल जननी जय गणेश मित्रमंडळ डोंबेश्वरवाडी विरुद्ध सिद्धिविनायक बोरावळे. 3 ओव्हर झाल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच यायचे. विनर विनर मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे. सर्वांचं हार्दिक असं स्वागत पुन्हा एकदा असेल. शिवशक्ती क्रीडा मंडळ आयोजित असणारी स्पर्धा, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा शिवशक्ती चषक 2024. पर्व दुसरं गेल्या वर्षी देखील आपण ही स्पर्धा पाहिली रबर बॉलची, आणि या वर्षी देखील आपण पाहतोय आनंद सुर्वे आणि त्याच्या जोडीला विक्रांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धवळ विभाग अध्यक्ष तुकाराम आहिरे यांच्या विभागावरती देखील प्रेम आहे आणि असोसिएशन वरती देखील प्रेम आहे. त्यामुळे त्याच कारणाने असोसिएशनला देखील त्यांनी संधी दिली आणि विभागाच्या स्पर्धा तर होतच राहतात. आणि येणाऱ्या कालावधी मला वाटतं विभागासाठी अध्यक्ष चषक देखील ते घेऊन येत आहेत. सर्व गोवेले घराचे देखील हार्दिक असं स्वागत, सर्व ग्रामस्थांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. कारण एक प्लॅटफॉर्म असतो आणि एकत्रित येण्याचं एक उद्दिष्ट म्हणजे अशा स्पर्धा कार्यक्रम असतात. चांगला वेगाने टाकलेला बॉल मागे निघून जातोय. आनंद सुर्वे बॅटिंगसाठी आलेत. पहिल्या मॅच मध्ये आनंद नव्हता, परंतु आता देखील जर पाहिलं तर संधी मिळाली आहे. त्या संधीचं त्याला सोनं करावं लागेल. बरंच क्रिकेट तो देखील खेळलाय, त्याच्याकडे देखील अनुभव बराच आहे. परंतु पहिली मॅच गाजवली अक्षरच्या बॅटिंग करत असताना. संपूर्ण 40 धावा, 39 धावा त्या मात्र विक्रांतने बनवल्या होत्या. 3 षटकांची मॅच आहे, 3 ओव्हरची मॅच आहे. विक्रांत जो मात्र चांगल्या फॉर्मात पाहायला मिळाला या हंगामामध्ये रबर बॉल क्रिकेटच्या पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. टेनिस बॉल क्रिकेट देखील त्याने अक्षरशः गाजवलं, परंतु राजा घाटगे विरुद्ध खेळायचे. हा चेंडू कव्हरच्या दिशेने ढकललाय. तिकडे मात्र शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक आला. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये. आणि तिकडे जर पाहिलं तर पहा राजेश गाडगे चिकू बॉलवरती आला, 2 धावा मिळाल्या. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्यासाठी नेहमीच चिकूला आपण पाहतो. सकाट या नावाने देखील त्याला ओळखलं जातं. अशी बरीच नावं आहेत त्याला. पुढचा बॉल राजा घाटगेचा, बॅटची लिडिंग एज, परंतु मागे यष्टनच्या मागे जर पाहिलं तर बॉल निघून जातो. 1 धाव आली आहे. एकच धाव मिळेल. मागील मॅच मध्ये 40 धावा बनवल्या होत्या 3 षटकामध्ये. रानवडे टीमला त्या मात्र ते आव्हान मात्र पार केलं होतं. 40 धावा बनवायच्या होत्या आणि ते बनवल्या देखील गेल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये एक तगड आव्हान आहे, कारण लंगोटी मित्रमंडळ हा एक संघ ताकदवान संघ आहे. चांगला बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये खेळला, डीप मध्ये पुन्हा एकदा चिकू गोलंदाजी बॉलवरती येईल. तो राजा स्वतः पोहोचलेत बॉलवरती. 2 धावा तद्वर अर्जित केल्यात. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. अंपायर जर पाहिलं तर स्वराज जाधव आणि तुषार जाधव हे दोन आपल्याला पंच पाहायला मिळत आहेत.
यानंतरची मॅच जय गणेश मित्रमंडळ डोंबेश्वरवाडी विरुद्ध सिद्धिविनायक बोरावळे अशी मॅच पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर आदर्श क्रिकेट मंडळ निवे विरुद्ध छावा 11 केवनाळे या चारही संघांनी सज्ज राहायचे. हा बॉल देखील जर पाहिला तर वेगवान होता, वेगात चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गुडले स्पॉट वरतून चेंडू राईट झाला, चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने पाहायला मिळाला. डॉट बॉल. राजाची वेगवान गोलंदाजी, राजाची विस्फोटक फलंदाजी हे मात्र अख्ख्या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॅटची लिडिंग आहे, चेंडू मागे निघून जातोय, शॉट फाईन लेगला छोटा छोटा आपण जर पाहिलं तर स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. केवळ एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 7 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस केवळ 7 धावा दिल्यात राजाने. म्हणजे कमी धावसंख्येपर्यंत रोखलंय पहिल्या षटकामध्ये राजा घाडगेने. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर दुसरं षटक घेऊन ना संदेश कर्नाळे हा देखील चांगला गोलंदाज आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि शांत स्वभावाचा खेळाडू म्हटलं तर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर संदेशचं नाव जरूर घेऊ. स्वतः संदेश गोलंदाजी मार्क वरती आलेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय आणि कमी गतीने गोलंदाजी करणं हे संदेश नेहमीच आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करत आलाय. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक हे पाहायला मिळत असतात संदेशचे. आता खेळपट्टी सुकी झाली आहे, त्या कारणाने संदेश स्वतः गोलंदाजी मार्कवरती आलाय. परंतु आनंद फुलटॉस बॉल त्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला त्याच्या डोक्यावरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार. षटकार आनंद सुर्वेच्या बॅटमधून हा लोअर फुलटॉस होता आणि त्याचा फायदा मात्र आनंदने घेतला आणि घ्यावा लागेल. तुम्हाला असे जुशी फुलटॉस भेटल्या तर ते बॉल त्याला पाठवावं लागेल सीमारेच्या पलीकडे. तेच मात्र त्याने केले आनंदने आणि या षटकाराला धावफलक जर पाहिला तर आता 13 वरती जाऊन पोहोचलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. तर या ठिकाणी राज जाधव यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेलेच्या माध्यमातून शिवशक्ती चषक 2024 पर्व दुसरं पाहतोय. कृपया विनंती करेल की व्यासपीठाच्या मागे सराव करतायत. मैदानाच्या आतमध्ये बॉल नका आणू देऊ. विनंती असेल. पुढचा बॉल संदेशचा. आता मात्र टप्पा आणि ते देखील ओळखलं समोरच्या दिशेने. आनंदच्या बॅटमधून आणखीन एक उत्तुंगाचा खणखणीत षटकार. पण चांगली बॅटिंग करतोय. बॉल पाहतोय कशा कुठल्या टप्प्यावरती कशा पद्धतीने टाकतोय आणि त्याच पद्धतीने फटकेबाजी मात्र आनंदची पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये तो नव्हता, परंतु या मॅच मध्ये तो आपले दमखम दाखवताना पाहायला मिळतोय. आनंद सुर्वे 2 बॉलवरती 2 मोठे फटके आलेत. 2 षटकार त्याने ठोकलेत. डब्ल्यू विभागाची स्पर्धा आणि बोरावळे चषकामध्ये आपण जर पाहिलं तर विनोद धनवडेने तो कारनामा केला होता. 5 बॉलवरती 5 षटकार मारले असते तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्यासाठी देखील लगावलं गेलं होतं तुकाराम अहिर यांच्या माध्यमातून. परंतु 4 बॉलवरती 4 षटकार त्यांनी ठोकले होते. ती स्पर्धा गोवेलेने जिंकली होती आणि आज देखील जर पाहिलं तर गोवेले संघ खेळताना पाहायला मिळेल. संदेश पुन्हा एकदा सज्ज होईल आनंद सुर्वेसाठी. हा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका. चेंडू थांबणार नाहीये. वन बाउन्स खेळाडूच्या डोक्यावरून निघून जाईल. 4 धावांसाठी हा चौकार. चांगली फटकेबाजी आनंद सुर्वेची जी पाहायला मिळते. 2 बॉलवरती 2 षटकार आणि त्याच्यानंतर हा चौकार. संदेशची इथं मात्र जर पाहिलं तर भागडी गोलंदाजी पाहायला मिळते. राजा घाडगेचं केवळ 7 धावांचं षटक पाहायला मिळालं आणि आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि धावा खर्च केले ते 16. धाव फलक जाऊन पोहोचलाय वेगाने अगदी 23 वरती जाऊन पोहोचलाय. 3 षटकांची मॅच आहे तुम्हाला जास्तीच्या धावा कुठाव्या लागतायत ते मात्र आनंद सुर्वे करतोय. आता मात्र दडपण पाहायला मिळते गोलंदाज संदेश वरती. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव मिळते. एकने धावसंख्या आणखीन पुढे जाईल 24 वरती. या स्पर्धेला सहकार्य करणारे आमचे दत्ता केसरकर, निलेदादा अहिरे, सुजल अहिरे तसेच पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली ते गावचे कार्यकर्ते श्रीकांत अहिरे यांच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला फटका आलाय आनंदच्या बॅटमधून. कव्हर पॉईंटच्या दिशेने हा फटका खेळला होता. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले. 2 धावा तत्वर अर्जित केल्या. आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या
जाऊन पोहोचेल ती पुढे 26 या आकड्यावरती. 26 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगली स्पर्धा गोवेरीच्या माध्यमातून, शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच अग्रेसर असणारे हे गाव आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा. हा बॉल देखील जर पाहिला तर डॉट आलाय आणि आता कमबॅक केलंय संदेशने, परंतु धाबा खर्च केले त्याने. खेळाडूने आपापली स्वतःची काळजी घ्या. आपल्यासाठी सेफ्टी, स्वतः सेफ्टी वापरा. पायामध्ये चप्पल परिधान करून खेळा, शूज परिधान करून खेळा. हा बॉल उंच तर गेलाय, लांब जाईल का पाहावं लागेल. तिकडे आहे चिकू, त्याच्या हातामध्ये झेल, परंतु नाही त्याच्या आवाक्याच्या बाहेर, त्याच्या डोक्यावरून गेलाय बॉल सीमारेच्या पलीकडे. आणखीन एक एक चांगला स्ट्रोक आनंद सुर्वेच्या बॅटमधून षटकार. षटक संपलं या ठिकाणी दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 32 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ राजाने 7 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर संदेशने 25 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी या टीमची 32 वरती. 32 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती सौरभ मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. केवळ 3 धावांचं षटक हाताळलं होतं सौरभने आणि आता देखील तेच करावं लागेल. तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असतो, कारण पहिल्या मॅच मध्ये 3 धावा, या मॅच मध्ये पाहूया किती धावांचं षटक पाहायला मिळेल. हा बॉल खाली राहिला, वेगात देखील होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. विक्रांत स्वतःवरती नाराज आहे, कारण हा बॉल चेंडू खाली राहिला. डॉट आलाय, पहिला चेंडू डॉट. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. त्या 5 बॉल वरती किती धावा येत आहेत पाहावं लागेल. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर टाकला गेला आणि आता जर पाहिलं तर पंच दोन्ही समांतर करतायत, व्हाईट बॉल घोषित करतायत. या धावा रोखाव्या लागतील, कारण अगोदर धावसंख्या पुढे गेली आणि अशी तुम्ही अशा धावा खर्च केल्या तर एक चांगलं टार्गेट नागेश दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोणवी टीम बनवू शकते आणि ती क्षमता विक्रांतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये विक्रांत बरसला होता, परंतु या मॅच मध्ये आनंद सुर्वे बरसलाय. त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आले, परंतु विक्रांतच्या बॅटमधून अजूनही नाही आला. हा चेंडू टॅप केलाय, कव्हर दिशेने जाईल, शॉट मिड ऑफला. स्वतः गोलंदाज सौरभ पोहोचेल, एक धाव घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी पुढे जाईल. डोंबेश्वरवाडी आणि चला आपण टॉस साठी यायचे. बोरावळे, सिद्धिविनायक बोरावळे आणि डोंबेश्वरवाडी. चला टॉस बॉक्स मध्ये आमचे गणेश केसकर यांच्याशी जॉईन व्हा. अविनाश शेलार यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल हे षटक संपल्यानंतर. बोटाफटक्यापासून मात्र वंचित ठेवल्या. विक्रांतची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये तो चांगली बॅटिंग करत होता, परंतु या मॅच मध्ये थोडासा बॅकफुट वरती खेळताना पाहायला मिळतोय. परंतु चांगला हंगाम त्यांनी गाजवलाय पावसाळी रबर बॉलचा. आम्ही देखील त्याच्या मॅचेस पाहिल्यात आणि मागेच एक देखील त्याची व्हायरल झाली होती, त्यामध्ये त्याने 50 धावा बनवल्या होत्या. आणि आता पोलादपूर तालुका असू देत किंवा टेनिस बॉल, संपूर्ण महाराष्ट्रातील टेनिस खेळ क्रिकेट खेळाडूंची व्हिडिओ व्हायरल होते. ते म्हणजे कोतवाल गावचा ऋषी पांडुरंग जाधव याच्या माध्यमातून, ऋषी आर्ट्स यांच्या माध्यमातून प्रत्येक क्लिप्स आता तुम्हाला व्हॉट्सअपला देखील पाहायला मिळेल आणि इंस्टावरती देखील पाहायला मिळेल. तरी आपण आपल्या तालुक्यातील खेळाडूला मोठं करा, हे नक्कीच मी आव्हान करीन. आणि ऋषी आर्ट्सच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुढचा बॉल, हा चांगला बॉल आहे, पॉईंटच्या दिशेने फटका. आनंदच्या बॅटमधून एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल. हो, करावा लागेल. धावा बनवायच्या, धावा. एक चांगलं टार्गेट सेट करायचंय. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. कारण तुम्हाला जास्तीच्या धावा का बनवायच्या, तर राजा घाडगे सारखा खेळाडू तुमच्या टीममध्ये त्या टीममध्ये आहे. संदेश कर्नाळे बॅटिंग करतोय. त्यामध्ये जर पाहिलं तर विठूने देखील, तसेच संकेत घाडगेने देखील मागील मॅच मध्ये षटकार ठोकलेत आणि त्यांच्यासमोर तुम्हाला एक चांगली धावसंख्या, मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आनंदचा आणि विक्रांतचा पाहायला मिळतोय. बिनबाद धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत बनवल्यात त्या 38 धावा. परंतु गोलंदाजीचा तोफखाना देखील नागेशदादा दरेकर यांच्याकडे आहे. तीनही गोलंदाज परफेक्ट आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं, तीनही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली.
परंतु ही मॅच मोठी आहे. मोठ्या खेळाडूंसमोर तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तर बेस्ट परफॉर्मन्स देत आहे. समोर उडवलाय, पाव उंची जास्त घेतली. आता मात्र तिकडे मात्र चिकू कोणती चुकी, परंतु चुकी झाली. प्रयत्न चांगले होते त्याचे. टेनिस बॉल जर असता तर नक्कीच त्याने पकडला असता अजेल, परंतु रबर बॉलचं क्रिकेट हे थोडस वेगळं आहे. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली 40 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल या षटकातील, या पहिल्या डावातील शेवटचा बॉल. त्याला टॉस साठी यायचे डोंबेश्वरवाडी. सिद्धिविनायक बोरावळे संघाचा कर्णधार आलाय का? शेवटचा बॉल. 40 वरती धावसंख्या आहे. इथं प्लेड ऑन. मॅचची एज ज्येष्ठांवरती चेंडू. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि विकेट पहिली या शेवटच्या बॉलवरती मिळते सौरभला. षटक संपलंय तिसरं देखील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा बनवल्यात नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवीने. 41 धावांचं लक्ष ठेवलंय. मागील पहिली मॅच देखील आपण पाहिली, 40 बनवल्या होत्या. रानवडी टीमने त्या 40 धावा बनवल्या नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवीने. आणि आता नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवीने बनवल्या 40, बनवायच्या त्या 41. लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमला त्या धावांचा पाठलाग होईल का? कारण बॅटिंग लाईन जर पाहिली तर लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाची तेवढी चांगली आहे, स्ट्रॉंग आहे. परंतु नागेशदादा दरेकर या टीमची देखील गोलंदाजी चांगली आहे. आणि ही चांगली फाईट पाहायला मिळेल, चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. परंतु टॉस नेक्स्ट मॅचचा केला जातोय सिद्धिविनायक बोरावळे त्यांच्या विरोधात. टीम असेल डोंबेश्वरवाडी. चला लगेच क्षेत्ररक्षण सद्वा निरंजन लगेच चला मैदानात. डोंबेश्वरवाडी टीम. चला डोंबेश्वरवाडी टीम. पहिली मॅच दोन्ही टीम वेळेमध्ये आल्या नव्हत्या. एक एक षटक कमी केलं होतं दोन्ही टीमचं. सिद्धिविनायक बोरावळे टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. डोंबेश्वरवाडी. डोंबेश्वरवाडी टीम आपले देखील षटक कमी केलं जाईल याची नोंद घ्या. चला टॉस साठी. चला बॅट्समन लंगोटी मित्र मंडळ करंजे बॅट्समन पाठवा. अंपायर फिल्डिंग लावून सांगा, फिल्डिंग लावायला सांगा. थोडंसं स्पीडअप घ्या, घाई करा, कारण 15 मॅचेस एका दिवसामध्ये. आता जर पाहिलं तर 11 वाजलेत. याच्यानंतर अजून आपल्याला 12 मॅच कव्हर करायच्यात. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्माननीय युवराजी दाभेकर साहेबांचं आगमन होते. आपलं हार्दिक असं स्वागत स्वागत आणि तसेच सहसचिव विजय तळेकर दोघेही जर पाहिलं तर सोबत आलेत. आणि सचिन सुर्वे मैत्री चषकाचे आयोजक. मैत्रीचं नातं कशा पद्धतीने असतं युवराज दाभेकर साहेब आणि सचिन सुर्वे यांच्याकडून शिकावं. आणि गणेश केसरकर हे देखील त्यांच्या जोडीला असतात. टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. निर्णय जागेवर कळवा. फिल्डिंग घेतली सिद्धिविनायक बरोबर यांनी टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी डोंबेश्वरवाडी हा संघ नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. विजयजी तळेकर साहेब या व्यासपीठावरती, तसेच युवराज दाभेकर साहेब आपण देखील आणि सचिन सुर्वे आपण देखील. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी. 41 धावांचं लक्ष आहे. 41 धावा बनवायच्यात. विक्रांत गोलंदाजी मार्क वरती. आता विक्रांत विरुद्ध राजा अशी मॅच पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये राजा विरुद्ध विक्रांत होतं. आता देखील जर पाहिलं तर गोलंदाजी विक्रांत करेल राजाला. परंतु राजाने चांगली गोलंदाजी केली होती. केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. आता विक्रांत पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय.
दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 41 धावांचं लक्ष घेऊन राजा घाडगे मैदानाच्या आतमध्ये अर्धशतक देखील बरीच याच्या नावावरती देखील आहेत. बऱ्याच मालिकावीराचे पुरस्कार देखील या खेळाडूच्या नावावर आहेत आणि पोलादपूर तालुक्यामधील एक यशस्वी जोडी म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. ती जोडी मैदानाच्या आतमध्ये राजा घाडगे आणि संदेश कर्नाळे 41 धावांचा पाठला करायचा. पहिला बॉल विक्रांत. विक्रम मात्र गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. बॅटच्या टोला जरूर बॉल लागला परंतु कुठली धाव मात्र मिळत नाहीये. डॉट बॉलने सुरुवात झाली षटकाची. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन खेळाडूंमध्ये युद्ध, द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल. क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय. तुम्हा सर्वांना आवडणारा खेळ क्रिकेट जो मात्र पाहायला मिळतोय आपल्याला डोंबिवलीच्या टायगर मैदानामध्ये ही स्पर्धा शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून असणारी शिवशक्ती चषक आपण पाहतोय. हा बॉल देखील चांगला आहे. फुल लेनचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क मात्र होऊ देत नाहीये विक्रांत. दोन्ही चेंडू जर पाहिले तर डॉट बॉल आणि राजा विरुद्ध दोन चेंडू डॉट आलेत. म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे नागेदादा दरेकर या टीमची आणि विक्रांतने देखील चांगली सुरुवात केली आहे. दोन चेंडू डॉट आलेत. पाहूया राजाला किती वेळ शांत बसवणार. हा चेंडू लॉंग ऑन मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे परंतु बॉल निघून जाईल पाण्यामधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि राजाला तुम्ही शांत बसू शकत नाहीये जास्त काळ. त्याच्या बॅट मधून आलाय. हा तिसऱ्या बॉलवरती चौकार. देवळी विभागाचे खजिनदार सागर शिंदे साहेब यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक असं स्वागत मी विनंती करेल या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत असेल. सागर शिंदे चाळीचा कोंड नितेश शिंदे साहेबांच्या सोबत काम करणारे व्यक्ती सागर शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. तसेच ढवळी विभागाचं खजिनदार पद देखील भूषवत आहेत. त्यांचं स्वागत झालंय. परंतु राजाच्या बॅट मधून चौकार आलाय. तिसऱ्या बॉलवरती हा चौकार. पुढचा बॉल लोअर फुल टॉस मोठा फटक्यामध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट करू शकले नाहीये. थांबवलंय आता. 4 बॉल आणि 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 धावा धाव फलकावरती 4 बॉल टाकलेत अद्याप परंतु अजूनही 2 बॉल बाकी आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील जर पाहिलं तर 11 ऑगस्टला सन्माननीय अध्यक्ष निलेदादा कोळसकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक मोठी स्पर्धा येते. हा बॉल देखील फुलर लेनचा होता. किपरला देखील बीट केलं. किपरला देखील पाहिलं तर चूक झाली किपर कडून आणि बॅट्समन कडून देखील दोघांनाही बीट करत चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये गेला. तिकडे मात्र अमर दरेकर पोहोचले. 1 धाव मिळाली आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती जाईल. 5 बॉल 6 हे समीकरण. पहिलं षटक देखील राजाचं अशाच पद्धतीने राहिलं होतं. केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. परंतु अजूनही 1 बॉल बाकी आहे आणि राजाला देखील थांबवले विक्रांतने आणि संदेशला देखील थांबवलंय. चांगली मॅच रंगेली. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगेल. ऑन साईडला चांगला फटका. बॉटमॅनचा चांगला वापर आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. बॉल थांबणार नाहीये. निघून जाईल 4 धावांसाठी सीमारेषा पलीकडे. आता हात खोलावे लागतील. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. या चौकारणीची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चांगला फटका होता शेवटच्या बॉलवरती राजा गाडगेचा. टायमिंग देखील तेवढं चांगलं होतं आणि बॉटरमॅनच्या साह्याने त्याने बॉलला सीमारेच्या पलीकडे पाठवलं. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका सजवला होता. तिकडे 4 धावा मिळाल्या आणि धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचली. आता 12 बॉल बाकी आहेत आणि या 12 बॉल मध्ये जर पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 31 ची आवश्यकता आहे. या 31 धावा या 12 चेंडू मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत आणि त्यासाठी राजा घाडगे आणि संदेश कर्नाळे ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं स्पीडअप घ्या निरंजन. थोडीशी घाई करा. 12 बॉल 31 ची आवश्यकता.
हर्ष आलाय आणि हर्षचं स्वागत मात्र करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग तर चांगली झाली आहे, परंतु कॅच ड्रॉप. तेजस त्या ठिकाणी होता, त्याच्या हातातून हा झेल निसटला. 2 धावा, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 3 धावा आल्या. हर्ष आले, 2 धावा घेतल्यात. चुकीची दुरुस्ती, माफी असावी. 2 धावा आल्या, त्या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला 12 या आकड्यावरती. हर्ष गोलंदाजी मार्क वरती. 11 बॉल आणि इथून जर पाहिलं तर अजूनही 29 ची आवश्यकता. 11 चेंडू 29 धावा, 29 धावा 11 चेंडू. बॉल उडवलाय, चेंडूने उंची जास्त घेतली. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक येतोय, बॉल वरती झेल होणार का पाहावं लागेल. झेल निसटलाय. आणखीन एक जीवदान संदेशला मिळतंय. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण होतीये. अशा प्रकारे धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये संदेश करतोय. 3 धावा आल्या, तिहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 15 वरती जाऊन पोहोचलाय. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, दुसऱ्या बॉलवरती 3 आल्या. आता राजा घाडगे स्ट्राईक एंड वरती आलाय. राजाला देखील जीवदान मिळालं, संदेशला देखील जीवदान मिळालं. त्याचा फायदा हे दोन्ही बॅटर्स घेताना पाहायला मिळत आहेत. हर्षवरती आक्रमण केलंय, लॉंग ऑफ रिजन मध्ये पाठवलंय लांबच लांब. राजा घाडगेच्या बॅट मधून एक दूरवरचा उत्तुंग षटकार. ज्यासाठी ओळखला जातो राजा घाडगे. नेहमीच अशा प्रकारची फलंदाजी त्याची पाहायला मिळते आणि प्रत्येक तालुक्यातील खेळाडू राजा घाडगेचे देखील फॅन झालाय आणि प्रत्येक खेळाडू राजा घाडगेचे देखील ज्या रील्स येतात त्या देखील आपण पाहत असतो नेहमीच. आणि आज देखील त्याच्या रील्स पाहायला मिळतील, कारण लांबवरचा षटकार त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालाय. हा देखील चांगला फटका ऑन साइडला शफल झाला आणि बॉलला पाठवलं अगदी दूर. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. मॅच मध्ये आता लंगोटी मित्रमंडळ करंजीने कमबॅक केले. राजा घाडगेची फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये थोडंसं शांत पाहायला मिळाले विक्रांतच्या, परंतु ज्या षटकामध्ये आक्रमण केलेत, पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्याच्यानंतर 3 आणि 2 लगातारचे षटकार. धावसंख्या जर पाहिली तर वेगाने पुढे गेली आहे 27 या आकड्यावरती. 27 धावा फलकावरती. 41 धावांचा पाठलाग करायचा होता, 27 बनवल्यात. इथून पुढे जर पाहिलं तर अजूनही जर पाहिलं तर आता 14 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते 8 बॉल 14. मॅच अजूनही बनवू शकते. तुम्हाला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, विकेट काढावे लागतील. हा वेळेपर्यंत हा बॉल खाली राहिला, तेच सांगतोय राजा. शेवटचा बॉल, 7 बॉल 14. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल का पाहावं लागेल. इथून जर पुढे 1-2 विकेट आल्या, डॉट आले बॉल, तर नागेदादा दरेकर संघ कमबॅक करू शकतो, परंतु राजाकडे क्षमता आहे. एखाद मोठा फटका आला तर मॅच मध्ये लंगोटी देखील कमबॅक करू शकते. लोअर फुल टॉस, कव्हरला फटका, एक्स्ट्रा कव्हर मधून 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी हा चौकार. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. सामना आता येऊन पोहोचलाय 6 बॉल 10 धावांवरती. 31 बनवल्यात 2 षटकामध्ये. अजूनही 6 बॉल बाकी शेवटचे आणि बनवायच्या त्या 10 धावा. शेवटचा एक निर्णय गोलंदाज तुम्हाला काढावा लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणारा गोलंदाज तुम्हाला आणावा लागेल, जो संघाला मॅच जिंकून देईल असा गोलंदाज तुम्हाला आता काढावा लागेल. मला वाटतं आनंद सुर्वे गोलंदाजी मार्कवरती येतील की काय पाहावं लागेल. 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. चला थोडंसं स्पीडअप करा. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि आपण पाहतोय आता ऊन पडलंय. फिरकीपटू ज्या संघामध्ये असतील तो संघ मात्र लगेच वरचढ ठरेल, कारण खेळपट्टीवरतून बॉल, रबर बॉल देखील पाहिलं तर वळण घेणारा आपल्याला पाहायला मिळतो आणि तशाच पद्धतीचे गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील, कारण खेळपट्टी अगदी सुखी झाली. परंतु ही मॅच मात्र बॅटची खालची एज घेतली आहे विकेटची आणि डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज संदेश करणारे बाद. पहिली विकेट. 5 बॉल 10 ची आवश्यकता. मॅच आता रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळते.
5 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. संदेश कर्नाळे तर बाद झालाय आता मैदानाच्या आतमध्ये. विठू, योगेश कर्नाळे, कर्नाळे बंधूंची टीम देखील आपण पाहिली बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये संदेश कर्नाळे स्वतः नेतृत्व करत होता. देवळेगाव म्हटलं की केसरकर आणि गोवेले बोललं की आयरे. प्रत्येक असं पाहायला मिळतं पोलादपूर तालुक्यामध्ये. आणि चाळीचा कोण देखील म्हटलं तर शिंदे. 5 बॉल 10 ची आवश्यकता. आनंद सुर्वे मॅच संघाला जिंकून देईल का पाहावं लागेल. मोठी मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. निरंजन दरेकर पहा नेतृत्व करतायत संघाचं. आणि सिली पॉइंटला फिल्डिंग करतायत. बॉल अडवणार का पाहावं लागेल. परंतु अशा प्रकारचे फिल्डिंग आपण पाहतो नेहमीच. फलंदाजावरती दडपण आणण्यासाठी अशा क्षेत्ररक्षण रचलं जातं आणि तेच केले मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 10 ची आवश्यकता. हा बॉल ऑफ टिकच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. आता 9 ची आवश्यकता. 5 बॉल बाकी आहेत. मागील मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला होता विटूने. परंतु एक चांगली मॅच. 5 बॉल 9 ची आवश्यकता. हा बॉल चांगला आहे. कुठल्याही स्पॉट वरतून यष्टी रक्षकाच्या दिशेने. 4 बॉल 9 ची आवश्यकता. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा 4 बॉल. मॅच जर पाहिली तर अटीतटीची पाहायला मिळते. कोण जिंकणार ही मॅच. 4 बॉल 9 ची आवश्यकता. हा बॉल खाली राहिलाय. आता बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा पाहायला मिळत नाही. आणि महत्वाची जर पाहिलं तर फलंदाज आपण राजा घाडगे पाहूया कोण बाद होतोय. फलंदाज बाद असेल. महत्वाच्या क्षणी राजा गाडगेची विकेट. आणि आता मैदानाच्या आतमध्ये संकेत गाडगे ज्याच्या बॅटमधून मागील मॅच मध्ये 2 षटकार आले होते. आता मॅच झाली आहे 3 बॉल आणि 9 धावांवरती. 3 चेंडू 9 धावा. नागेश दादा दरेकर आणि आनंद सुर्वेने मॅच मध्ये पुनरागमन केलंय असंच म्हणावं लागेल. 3 बॉल 9 ची आवश्यकता. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. शेवटचा बॉल जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही की कोण जिंकणार. क्रिकेटचा खेळ असा ते. कधी काय होईल कोणी सांगू शकत नाही. काय घडेल काय बिघडेल हे कोणी सांगू शकत नाही. परंतु संकेत घागेकडे क्षमता आहे. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके नेहमीच पाहायला मिळालेत. संघाला कित्येक वेळा विजयी करून दिले आणि ही मॅच देखील तो जिंकून देईल अशीच आशा असेल. 3 बॉल 9 ची आवश्यकता. संकेत घाडगे स्ट्राईक एंडला आहेत. परंतु आनंद सुर्वे यांचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग देखील चांगली केली आणि आता गोलंदाजी देखील चांगली करतायत. 3 बॉल 9. हा बॉल जर पाहिला तर नो बॉल पंचांनी घोषित केलाय. पुढचा बॉल फ्री हिट असेल. आता 3 बॉल 8 ची आवश्यकता. मॅच दोन्ही संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता मात्र लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमला आहे. आणि तो फटका कधी येईल पाहावा लागेल. परंतु 3 बॉल बाकी आहेत आणि 8 धावा बनवायच्यात. या 8 धावा बनवल्या जातील का की थांबवलं जाईल. आनंद सुर्वे आणि त्याच्या विरोधात जर पाहिलं तर संकेत घाडगे या दोन खेळाडूंमध्ये ही युद्ध पाहायला मिळते. शिवशक्ती चषक 2024 पर्व दुसरं गोवेलेकरांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळते. 3 बॉल 8 ची आवश्यकता. चांगला बॉल फ्री हिटचा बॉल होता. फायदा मात्र घेता आला नाहीये. वळण हलकस घेतलं. डॉट बॉल. 2 बॉल आणि 8 ची आवश्यकता. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. निरंजन खेळाडूंना सांगतोय की आवाज यायला पाहिजे. परंतु त्याचा आवाज आम्हाला व्यासपीठावरती येतोय. 2 बॉल 8 ची आवश्यकता. फटका आलाय वा. अफलातून ही खासियत आहे या खेळाडूची. दर्जेदार स्ट्रोक. ब्रँडेड फटका संकेत गाडगेच्या बॅटमधून मुकेशच्या क्षणी आलाय हा षटकार. आता मॅच आली आहे 1 बॉल 2 धावांवरती. 1 बॉल आणि 2 धावा. कंपल्सरी तुम्हाला 2 धावा बनवायच्याच आहेत. कंपल्सरी चेसिंग 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. मॅच
जर पाहिली तर शेवटच्या बॉल पर्यंत रंगली आहे. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले आयोजित असणारी शिवशक्ती चषक पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा तिसरी मॅच आणि शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगलाय. दोन्ही संघांनी सहजासहजी सामना सोडलेला नाहीये. एक बॉल 2 धावांची आवश्यकता. इकडे एक धाव तर आली आहे, दुसरी पाहायला मिळेल का? पाहावं लागेल. आणि तिकडे जर पाहिलं तर पाहूया, निर्णय निर्णय कळवतील, निर्णय अंपायर कळवतील. मैदानाच्या आतमध्ये अजूनही निर्णय कळवतील पंच, थांबा. सचिन सावंत मैदानामध्ये या. अंपायर निर्णय देतील, अंपायर निर्णय देतील. अंपायर जो निर्णय देतील तो मग तुम्हाला मान्य करावा लागेल. सचिन सावंत, प्रदीप शिंदे आणि आमचे 2 पंच ठेवलेत, त्यांच्याशी चर्चा करा आणि निर्णय कळवा. सचिन सावंत सर. पंच निर्णय देतील तो तुम्हाला दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. असोसिएशन कमिटी देखील काही बोलणार नाही. अंपायर फक्त निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. सचिन सावंत सर आणि बाकी तुम्ही पुढे जा. प्रदीप थोडंसं पुढे जा. निर्णय घ्या. तुम्ही निर्णय कळवा. तो निर्णय दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. याची नोंद घ्या. अंपायर अंपायर निर्णय कळवतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तर 2 रन आणि लंगोटी मित्र मंडळ करंजे हा संघ बोरवळे टीम चला फिल्डिंग लावून घ्या. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच
प्रदीप शिंदे आणि सचिन सावंत. मॅचला सुरुवात करा. बॅट्समन पाठवा. डोमेश्वर वडे आपले बॅट्समन पाठवा. हॅलो